ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी जरांगेंसंदर्भातली। आता उपोषणाची लढाई बंद, जरांगेंनी हे वक्तव्य केलंय। उद्या दुपारी मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत। सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये यासाठी जरांगेंनी हा निर्णय घेतलाय। पुढच्या आंदोलनात झकपक होणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। फडणवीस आमच्या आनंदावर विरजण पडू शकत नाहीत असंही जरांगे म्हणाले। किती दिवस आता उपोषण करायची? पावणे 2 वर्ष केलेत। आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करू आणि ते आता पुढच्या काळात आम्ही करणार। यस, पुढच्या काळात आंदोलनात झकपक होणार। आता शक्यतो उपोषणाची लढाई, शक्यतो शब्द वापरलाय, बंद होणार आहे। आता पावणे 2 वर्ष न्याय मागितला लोकशाहीने, कायद्याने। राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून। बातमी मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल। सरपंच हत्येप्रकरणी मी दोषी असेल तर राजीनामा घ्या असं विधान धनंजय मुंडेंनी केलंय। मला 51 दिवसांपासून टार्गेट केलं जात आहे असा आरोपही मुंडेंनी केलाय। तसंच सरपंच हत्येप्रकरणी दोषींना फाशी द्या अशी मागणी यावेळी मुंडेंनी केली आहे। देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। त्याचाच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले। पालकमंत्री असताना मुंडेंनी परळी आणि अंबाजोगाईत काम न करता कोट्यावधीची बोगस बिलं उचलली असा आरोप धस यांनी केलाय। मित्र म्हणून धनंजय मुंडेंना वाचवत असाल तर अयोग्य आहे। स्ट्रॉंग पुरावे देऊनही कारवाई होत नसेल तर फडणवीस, अजित पवार, शिंदेंविरोधातही कोर्टात जाणार असा इशारा अंजली दमानी यांनी दिलाय। अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी फेटाळल्यानंतर पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर आक्रमक झाले। वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे तसंच मुंडे फडणवीस आणि अजित पवारांचे खास आहेत, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे, भले कितीही पुरावे द्या असं ट्विट क्षीरसागरांनी केलंय। सुप्रिया सुळेंकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। नैतिकदृष्ट्या राजीनामा घ्या, पुरावे असून अजून कारवाई का नाही असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय। आणि आता पाहूयात सरपंच हत्या प्रकरणातील टॉप 5 बातम्या। वाल्मिक कराडचं प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलंय। ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची याचिकेत मागणी केली। याचिकेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक संबंधांचा देखील उल्लेख करण्यात आला। दिवसेंदिवस वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा हा फुगत चाललाय, वाढतोय। लातूरात वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचं समोर आलंय। दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर लातूरात बंगला आहे। लातूरच्या उच्चभ्रू वस्तीत हा बंगला आहे। त्याची किंमत 5 ते 6 कोटी असल्याचंही समजतंय। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 51 दिवस पूर्ण झालेत। त्यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत लढत राहणार असल्याचा निर्धार धनंजय देशमुखांनी व्यक्त केलाय। अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांची भेट घेणार असंही त्यांनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कृष्णा आंधळेच्या आई-वडिलांना सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं। कृष्णा आंधळेच्या आई-वडिलांच्या चौकशीतून काही धागेदोरे हाती मिळतात का असा तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे। बीडच्या पोलीस दलातील भास्कर केंद्रे हा पोलीस कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून परळीतच आहे। त्याच्याकडे स्वतःचे 15 जेसीबी आणि 100 टिप्पर असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धसांनी केलाय। मटक्यावाल्यासोबतची या पोलिसांची पार्टनरशिप असल्याचा आरोपही धसांनी केलाय। इकडे जीबीएस आजारानं राज्यात एक बळी गेल्यानंतर केंद्राचं 7 जणांचं पथक पुण्यात दाखल झालं। हे पथक पुण्याच्या नांदेड गावात पाहणीसाठी पोहोचलंय। मात्र पथक विहिरीची पाहणी न करताच परत जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। गावकऱ्यांनी पथकाला रोखल्यानंतर पथकानं विहिरीतील पाण्याची पाहणी केली। भारत इंग्लंड चौथ्या T20 सामन्यावर देखील जीबीएसचं सावट पाहायला मिळतं। 31 जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर सामना रंगणार आहे। जीबीएसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारनं योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। सांगलीमध्ये जीबी सिंड्रोमचे 3 रुग्ण आढळलेत। या तिन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। या तिघांचीही प्रकृती स्थिर आहे।
लातूरमध्ये जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळलेत. संशयित रुग्णांवरती लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. जीबीएसची शक्यता लक्षात घेऊन अगोदरच रुग्णालयात कक्ष स्थापन करण्यात आलाय. जीबी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झालंय. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात 16 आयसीयू बेड आणि 10 जनरल बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. मुंबईतील टॉप 5 बातम्या. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधलाय. मुंबईतील सगळ्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकार करतंय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तर हे सरकार जनतेसाठी आहे की अदानींसाठी असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. मराठा आरक्षणावर आता नव्यानं सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी मुख्य न्यायमूर्तींना केली. नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बुरखा घातलेल्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये असं पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लिहिलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. न्यायमूर्ती एस किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते. मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका व्हावी यासाठी परिवहन विभागानं महत्त्वाचे काही निर्णय घेतले. मुंबईत पुढच्या 5 वर्षात जलवाहतूक वाढवण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय. येत्या 3 महिन्यात जलवाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेत. बातमी पुण्यातनं. विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घाईघाईनं उद्घाटन केलेलं कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालय सध्या बंद आहे. रुग्णालयाच्या इमारतीतील काही कामं अपूर्ण असल्यानं डॉक्टरांनी रुग्णालयाचा ताबा घेण्यास नकार दिलाय. दरम्यान प्रशासनाकडून या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल 7 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरात एकाच दिवशी विविध ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. बारामती एमआयडीसी पेन्सिल चौक ते गदिमा चौक या रस्त्यावर 2 चारचाकी वाहनांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय. स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितात धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी शोध घेऊन दोघांवरही गुन्हा दाखल केला. पुण्यात पीएमपीएमएल ची तिकीट दरवाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्ट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला मोठ्या तुटीला सामोरं जावं लागतंय. पुणे नाशिक महामार्गावर बोटा माळवाडीत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून कारची धडक बसली. धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची टीम खराब झालेल्या कांदा पिकाची पाहणी करणार आहे. 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णतः खराब झालं होतं. शास्त्रज्ञ प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. महायुती सरकारनं एसटी भाडेवाढीच्या विरोधात येवल्यामध्ये उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय. संतप्त शिवसैनिकांनी येवला बस स्थानकात लालपरी रोखत चक्काजाम आंदोलन केलंय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत एसटीची भाडेवाढ तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ईपीएफ पेन्शनधारकांचं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. 9,000 रुपये महागाई भत्त्यासहित पेन्शन लागू करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं.
येत्या शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या विद्युत विषयक कामांसाठी वीज पुरवठा शनिवारी खंडित राहील. नाशिकच्या सटाणा तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातच पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या 21 दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरट्यांकडे आणखी दुचाकी चोरल्या असल्याचा संशय असून पोलीस तपास करतायत. जालन्यातील वडीगोद्रीत मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. मराठा आंदोलकांनी सोलापूर धुळे महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लातूरच्या जुना औसा रोड परिसरात 4 नशा करून आलेल्या टवाळखोरांनी दुचाकी आणि व्यावसायिकांच्या गाड्या फोडल्यात. दिवसाढवळ्या टवाळखोरांनी दगड आणि हातात काठ्या घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. अखेर पोलिसांनी या टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या. लातूरच्या उदगीरमध्ये बॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लूची लागण झाली आहे. भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या कोंबड्यांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तर बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या प्रशासनाकडून नष्ट करण्यात आल्या. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. शक्तीपीठ महामार्ग झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शासनानं बाधित शेतकऱ्यांना योग्य तो भाव दिल्यास आमचा या महामार्गाला कुठलाही विरोध नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून 15 लाख रुपये लुटणाऱ्या एका महिलेसह चौघांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सिटी चौक रंगा गल्लीत ट्रॅप लावून 24 वर्षांच्या महिलेला 20,000 रुपये रोख घेताना ताब्यात घेण्यात आलं. या आरोपीकडून पोलिसांनी एक बंदूकही जप्त केली आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. उद्या बीडमध्ये डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित असतील. मात्र सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार का याकडेच लक्ष लागलंय. डीपीडीसी बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. मात्र धनंजय मुंडेंचं काय, ते उपस्थित राहणार की नाही असा सवाल कायम आहे. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मोठा फेरबदल झालाय. जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अशा आशयाचं पत्र चरण वाघमारे यांना दिलंय. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीबाबत निषेध नोंदवण्यात आलाय. एसटी नफ्यात असून सुद्धा गोरगरिबांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी दरवाढ करणं निंदनीय असल्याचं म्हणत ठाकरे सेनेनं निषेध नोंदवला. दरवाढ केलेली आहे, हा खरोखर महागाई भरपूर वाढलेली आहे. त्या महागाईवर कोणत्याच प्रकारचा यवतमाळ पोलीस दलात 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंताई यांनी दिलेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्याची माहितीही समोर येते. आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ असं अतिशय दुर्मिळ प्रकरण बुलढाण्यात समोर आलंय. एक गर्भवती महिला तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती. तेव्हा तिच्या पोटामधल्या अर्भकात आणखी एक अर्भक आढळलंय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानं तुरीची खरेदी करण्यात येते. भाव कमी असल्यानं उत्पादन खर्चही निघेना, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणानं तुरीचे भाव कोसळण्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. नंदुरबारमध्ये भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भाजप इथं
नेते विजयकुमार गावित यांनी नाव न घेता शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींवर निशाणा साधलाय. आगामी निवडणुकीत किती लोक एकत्र आले तरी जनतेचा गावित परिवारावर विश्वास आहे असं म्हणत विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना टोला लगावलाय. जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. शहरामध्ये दर आठवड्यात हत्या, दरोडे, चोऱ्या या कायमच्याच झाल्या अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. गुन्हेगार सापडत नाही अशी स्थिती असून पोलीस मात्र सुस्त असल्याचा आरोप खडसे करतायत. अहिल्यानगरच्या राहता शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्याच अतिक्रमणावर प्रशासनानं हातोडा पडलाय. पूर्वसूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी कुठलाही पुढाकार न घेतल्यानं प्रशासनानं थेट तोडक कारवाई केली आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांनी हायदोस घातलाय. कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केलाय. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कोतवाल, तलाठ्यासह एक पोलीस नाईक जखमी झालाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात छुप्या पद्धतीनं गांजाची लागवड करण्यात आली होती. शेती करण्यात आली. शिरपूर तालुक्याच्या दुर्गम भागात वनजमिनीवर गांजाची शेती करण्यात येत होती. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली असून गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली. सांगली पोलिसांनी विटा इथं कारवाई करत एमडी ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय. या ठिकाणी तब्बल 29 कोटींचं एमडी ड्रग्स आढळलं होतं. या प्रकरणी अधिक तपास केला असता विटा येथील एमडी ड्रग्स प्रकरणात मुंबई आणि गुजरात कनेक्शन समोर आलंय. कोल्हापूर जिल्हा परिसरात टस्कर हत्ती धुमाकूळ घालतोय. या हत्तीनं आपला मोर्चा लिलाव रंग परिसरात शेतीकडे वळवलाय. टस्कर हत्तीकडून या परिसरातील ऊस शेती, केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दररोज हत्तीकडून होणाऱ्या नुकसानीची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले भुदरगड परिसरात सतत दर्शन देणारा बिबट्या शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. मध्यरात्री 1 वाजता हा बिबट्या गावातील प्राथमिक शाळेच्या कॅमेरामध्ये चित्रित झालाय. वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. राज्यात तापमानात वाढ झाल्यानं थंडीचा जोर काहीसा उसरलाय. उत्तरेत पश्चिमी चक्रवात सक्रिय झालेत आणि दक्षिणेकडील राज्यात पावसाला पोषक असं वातावरण निर्माण झालंय. बदलत्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून येत्या 24 तासात किमान तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडाही जाणवणार आहे. त्यामुळे राज्यात किमान तापमान वाढल्यानं जानेवारी महिन्यातच उत्तर महाराष्ट्रासह खानदेशात उष्णता आता वाढू लागली आहे. वेळेत पुढच्या बातमीकडे. 50 पदांसाठी भरती होती. जाहिरातच तशी देण्यात आली. मात्र बघता बघता 5000 जण जमा झाले. हे सगळेजण IT इंजिनियर्स आहेत आणि नोकरीसाठी सगळेच रांगेत उभे होते. मात्र खरंच IT इंजिनियर्स नोकरीसाठी रांगेत उभे होते का याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. 50 जागांसाठी 5000 इंजिनियर्स रांगेत. नोकरीसाठी पुण्यात बेरोजगारांची गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? ही गर्दी पहा. नोकरी मिळवण्यासाठी ही तुफान गर्दी उसळली आहे. 100-150 नव्हे तर 5000 तरुण तरुणी या रांगेत उभे आहेत. हे सगळेच IT इंजिनियर्स असून नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच एवढी बेरोजगारी निर्माण झाली आहे का? एवढ्या तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर्स रांगेत उभे आहेत. 50 पदांसाठी 5000 तरुण तरुणी भर उन्हात आहेत. इतकी बेरोजगारी देशात निर्माण झाली आहे.
हा मेसेज आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच हे IT इंजिनियर्स आहेत का? ही कुठली कंपनी आहे? त्या कंपनीत नोकरी करण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. हे तपासण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टा मधील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी थेट मगरपट्टा सिटीच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 5-7 हजार नाही 1,500 लोक होती. ही काय करतात, ज्यावेळेस ओपन इंटरव्ह्यू कॉल करतात त्यावेळेस जे एलिजिबल आणि नॉन एलिजिबल दोन्ही येतात. आत्मी लाईनवर थोडं थांबावं लागतं. आत्मी गेले की ते जे एलिजिबल आहे त्यांचीच इंटरव्ह्यू होती, बाकी ते नाही येऊ म्हणून सांगतात. हे सगळ्या कंपन्यांमध्ये कंटिन्युअसली होतात. तुम्ही काल आला असं तरी तुम्हाला अशीच गर्दी दिसली असती. रिक्रुटमेंट ह्या दिवसात होती जानेवारी महिन्यात, त्यावेळेस अशी गर्दी होती थोडी. पण ते इतकं त्याचं ब्लॉट होईल असं मला माहिती नव्हतं. पण ते 7-8 हजार लोक नव्हते, 1200-1500 लोक होते. युनायटेड पार्सल सर्व्हिसेस ही IT कंपनी नाही. लॉजिस्टिक आणि बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड कंपनी आहे. ही अमेरिकन कंपनी असून कंपन्यांना बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड करते. डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट, टेलिकॉलिंग पदं भरली जातात. बॅक ऑफिससाठी 50 जागा होत्या. तिथं इंजिनियर्स देखील आले होते. यामध्ये 5,000 IT इंजिनियर नव्हते, तर 1,500 जण होते. IT पार्क मधील कंपन्या नेहमीच वॉक इन इंटरव्ह्यू साठी जाहिरात देत असतात. त्यामुळे उमेदवारांची पात्रता आधी तपासली जात नाही. परिणामी योग्य शैक्षणिक पात्रता नसलेले उमेदवार देखील थेट मुलाखतीसाठी येतात. आमच्या पडताळणीत 5,000 IT इंजिनियर्स रांगेत उभे असल्याचा दावा असत्य ठरलाय. मात्र हे IT इंजिनियर्स नसले तरी देशात बेरोजगारांची संख्या वाढतीये, हे भयान वास्तव यातून समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.